शिवजयंती झाल्यापासून इंस्टाग्राम स्क्रोल करताना तुम्हाला एक चेहरा सारखा दिसत असेल. त्यांच्या रील्स आणि मीम्स इतक्या व्हायरल होत आहेत की त्यांना सगळेच जण ट्रोल करतात. तो चेहरा आहे आशा बुचके यांचा. पण आता हा विषय फक्त सोशल मीडिया पुरता मर्यादित राहिला नाहीये. कॅमेराच्या फ्रेममध्ये येण्यासाठी शिवनेरीवरती सुनेत्रा पवारांना चक्क हाताने बाजूला सारणं, फोटोसाठी पाहणं म्हणणाऱ्या महिलेला ढकलून देणं, आमदारांच्या हातातून माईक हिसकावून घेणं आणि उपमुख्यमंत्र्यांना असं ताटकळत उभं ठेवणं, हे सगळं बघून राजकीय शिष्टाचार नावाची गोष्ट या आशा बुचके विसरल्यात का असा प्रश्न सर्वांनाच पडतोय. या आशा बुचके नक्की आहेत तरी कोण, त्यांचा नक्की मॅटर काय, सांगतो या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा सुरू होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिथे उपस्थित होते. परंपरेनुसार आणि प्रोटोकॉलनुसार पालखी ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खांद्यावरती असते. पण अचानक आशा बुचके तिथे शिरतात आणि सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन पालखीला खांदा लावण्यासाठी पुढे सरसावतात. इतकंच नाही तर शिवरायांचा पाळणा सुरू असताना ज्या महिलेच्या हातामध्ये पाळणा होता तिला बुचकेंनी अक्षरशः ढकलून दिलं. का तर त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेजारी उभं राहून फोटो काढायचा होता. बरे एकदा घडलं असं नाही. मराठा सेवा संघाच्या सभेमध्ये आमदार शरद सोनावणे हे भाषण करत होते. मंचावरती सुनेत्रा पवार भाषणासाठी येत होत्या. पण आशा बुचके यांनी थेट शरद सोनावणे यांच्या हातातून माईक हिसकावून घेतला आणि स्वतःच भाषण सुरू केलं. उपमुख्यमंत्री मागे तात्काळ उभ्या होत्या आणि यांचं मात्र भाषण जोरात सुरू होतं. अजून एका कार्यक्रमामध्ये रितेश देशमुख प्रमुख पाहुणे होते. तेव्हा त्यांचा सत्कार केल्यानंतर सुद्धा आशा बुचके या रितेश यांच्या जागेवरती जाऊन बसल्या होत्या. 2 मिनिटं रितेश यांना कुठे बसावं तेच कळत नव्हतं. या सगळ्या प्रकारांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत आणि त्यांना ट्रोल केलं जातं. आता प्रश्न पडतो की इतका राडा करणाऱ्या आणि एवढं बिनधास्त वागणाऱ्या या आशा बुचके नक्की आहेत तरी कोण. तर त्या जुन्नर तालुक्यातल्या एक आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. 2002 पासून त्या राजकारणामध्ये फक्त 7वी पर्यंत त्यांचं शिक्षण झाले अशी माहिती माय नेता या वेबसाईटवरती आहे. आता जरी त्या भाजपमध्ये असल्या तरी त्या मूळच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होत्या. जुन्नरमधला शिवसेनेचा चेहरा त्या होत्या. 2009 आणि 2014ची विधानसभा निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली होती. पण त्यांच्या हाती काहीच सापडलं नाही. सलग 4 वेळा त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. पण पक्षातील अंतर्गत मतभेद आणि शिस्तभंगाच्या कारणास्तव उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मग 2022 मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. फडणवीसांनी तेव्हा म्हटलं होतं की बुचके यांचा प्रवेश म्हणजे 2024च्या विजयाची नांदी आहे. पण 2024 मध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला. राजकारण आहे म्हटल्यावरती हार जीत होतच असते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे राजकीय शिष्टाचार. या आशा बुचके 2002 पासून म्हणजे जवळपास 25 वर्ष राजकारणामध्ये. मग एवढा अनुभव असताना सुद्धा राजकीय शिष्टाचार किंवा प्रोटोकॉल पाळणं एवढं सुद्धा एका नेत्याला कळू नये म्हणजे नवलच आहे. काही जण तर असा दावा करतात की बुचके या सुनेत्रा पवारांना मुद्दाम टार्गेट करतात. आता याच्या मागे काय थिअरी आहे तर आशा बुचके आणि अजित पवार यांचा संघर्ष. जुन्नरच्या राजकारणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिलाय आणि बुचके नेहमीच त्यांच्या विरोधामध्ये शड्डू ठोकून उभ्या राहिल्या. जेव्हा अजित पवारांची जनसन्मान यात्रा जुन्नरमध्ये आली होती तेव्हा आशा बुचकेंनी काळी साडी नेसून त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. हाच दादांच्या बाबतीतला द्वेष कदाचित त्या सुनेत्रा पवारांच्या बाबतीत दाखवत असाव्या असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. काहीही असलं तरी भाजप हा पक्ष नेहमी शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. पण याच बुचके आता भाजपसाठी डोकेदुखी धरतात. या सगळ्या प्रकरणावरती अजून पक्षाकडून कोणतीच टिप्पणी आली नाहीये. परंतु तत्वनिष्ठ असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या मनाला सुद्धा हे कुठेतरी खुपत असणार आहे हे नक्की. कारण राजकारणामध्ये प्रोटोकॉल म्हणजे एखाद्या पदाचा मान असतो. जर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका कार्यक्रमामध्ये असतील तर पुढे कोण असणार आणि मागे कोण असणार हे ठरलेलं असतं. आशा बुचके या भाजपच्या फक्त जिल्हा स्तरावरच्या नेत्यात. तरी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या समोर जाऊन माईक हिसकावणं किंवा त्यांना धक्काबुक्की करणं हे राजकीय शिष्टाचाराच्या चिंधड्या उडवण्यासारखं आहे. आणि आजकाल सोशल मीडिया आल्यामुळे लगेच छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा लपून राहत नाही. आज याच आशा बुचके यांच्यावरती लोक रील्स आणि मीम्स बनवतात. स्वतःला कॅमेराच्या फोकसमध्ये ठेवणं हा त्यांचा एक PR स्टंट देखील असू शकतो. पण याच्या उलट त्या ट्रोल होताना दिसतात. आशा बुचके यांच्या एकंदरीत वागणुकीवरती तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.